शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माचे आणि पंथाचे आहेत आणि हे आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे पथ्य. त्यांनी दिलेला विचार जो आहे तो अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे आणि गद्दारी आणि बेईमानी विरुद्ध हल्लाबोल करण्याचा आहे, जो शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांच्या ज्याला आपण स्वकीयात म्हणतो, बेईमान आणि गद्दार होते. शिवाजी महाराजांची पहिली लढाई ही चंद्रराव मोरेंशी झाली, औरंगजेबाशी नाही किंवा कुठल्या खानाशी नाही. आधी शिवरायांनी आपल्या आसपासचे जे बेईमान आणि गद्दार होते त्यांना तलवारीचं पाणी दाखवलं आणि मग ते मोगलांच्या विरुद्ध लढण्यासाठी मोकळे झाले. महाराष्ट्र पथ्य आजही पाळतो. आता तुमचा जो प्रश्न आहे कल्याणचा, काय वादग्रस्त देखावा असू शकतो? छत्रपती शिवजयंतीच्या निमित्तानं तिकडल्या आमच्या शिवसैनिकांनी एखादा देखावा निर्माण केला असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा सरकारने आक्षेप घ्यावा असं काय? ज्याच कल्याणला कधी अफजल खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी शाहिस्ते खानाच्या देखाव्यावरून वाद झाले, कधी अन्य काही चित्रांवरून वाद झाले. आता जर कोणी या महाराष्ट्रातली गद्दारी बेईमानी जी शिवरायांना कधीच मान्य नव्हती त्याच्यावर काही देखावा किंवा चित्र निर्माण केला असेल तर पोलिसांना हस्तक्षेप करण्याची गरज नाही. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये अजून लोकांच्या जीवनावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर, विशेषतः शिवरायांच्या कार्यक्रमावरती सेन्सॉरशिप लादल्याचं जाहीर केलेलं नाही. पोलिसांनी नरेंद्र मोदी यांचं कालचं एक पॉडकास्ट ऐकावं. जरा तुम्ही काय पॉडकास्ट वगैरे म्हणताय, मोदींनी फार जोरदारपणे सांगितलेलं आहे की टीका सहन केली पाहिजे. टीका सहन करणं हे लोकशाहीचं महत्त्वाचं अंग आहे. मग जर कोणी टीका जरी केली असेल कार्यक्रमातून तर पोलिसांनी ते देखावे उद्ध्वस्त करण्याचं कारण नाही. याचा अर्थ पोलीस सरकारचे आदेश पाळत नाहीत, पोलीस बंड करतायत. बोला. राऊसाहेब, आणखी एक विषय होता की एनसीपी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक गौप्यस्फोट केला की 100 दिवसात एक बळी गेलेला आहे, 6 महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे आणि त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य होणार नाही, मात्र जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याचा बळी जाईल. आता हे मी कसं काय सांगू? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशी अनेक पात्र आहेत की ज्या पात्र